हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? आज बरेच दिवसांनी आपण भेटतोय. आज मी एक माझी कविता लिहिली आहे, आरक्षण. विषय खूप महत्वाचा आणि नाजूक आहे, कारण सगळ्यांच्या भावना त्यात गुंतल्या आहेत. मग तो आरक्षित असो वा नसो. या विषयावर कविता लिहायची कधीपासून माझ्या मनात होतं. पण या पेपरफुटी प्रकरणामुळे ती परत एकदा तीव्र झाली. कारण जसे पेपरफुटीपासून पास झालेले डॉक्टर ह्याला नको आहेत, तसेच कमी मार्क्स मिळून आरक्षणाची शिडी घेऊन डॉक्टर झालेले पण यांना नकोच असणार, नाही का? आणि ह्याच विषयाला अनुसरून मी ही कविता केली, आरक्षण. गरज आहे का आरक्षणाची? वेळ आली आहे आता परीक्षणाची. जो तो येतो, मोर्चे काढतो आरक्षणासाठी. खऱ्या गरजूंना लाथाडून आपल्या फायद्यासाठी. जातीच्या नावावर कशाला हवं आहे आरक्षण? 2 वेळच्या अन्नाला महाग असणाऱ्याचे करूया आपण रक्षण. शहीद जवानांच्या मुलांना, दिव्यांग आणि गरीब मुलांना देऊया आर्थिक संरक्षण. मग घेतील ते स्वतःच्या हुशारीवर उच्च शिक्षण. जातीच्या आरक्षणामुळे पात्र विद्यार्थ्यांची हुकते संधी. मतांसाठी कोणी आणतच नाही आरक्षणावर बंदी. खरं तर शिक्षण व रोजगार या क्षेत्रात नकोच आहे आरक्षण. हुशारीवर शिक्षण पूर्ण करून करतील भविष्याचे रक्षण. जर कमी मार्क्सवाला विद्यार्थी आरक्षणामुळे इंजिनियर, वकील आणि डॉक्टर झाला, तर भविष्यात त्रास नाही का होणार आपल्याला? शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात समान संधी देऊन थांबवूया लढाई आरक्षणाची. स्वतःचे नाव कमवून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी वाट पाहूया सुंदर संधीची. धन्यवाद. कशी वाटली माझी कविता तुम्हाला? नक्कीच माझ्या चॅनलला, शिल्पाक्षरेला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या या कवितेवर सुद्धा कमेंट करा.